तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर तुमच्या सगळ्यांना तर माहीत झालंच असेल की आमची गाय म्हणजे आमची पैठणी आम्हाला सोडून गेलेली आहे कायमची या जगातून। तर आम्हाला तिची उणीव खूप भासत आहे आणि बऱ्याच जणांनी मी जो इन्स्टाला व्हिडिओ आमच्या पैठणीचा पोस्ट केलेला आहे शेवटच्या टाइमाचा, त्या व्हिडिओला बऱ्याच जणांचे डीएम आलेले आहेत मला की ताई गायला काय झालं होतं आणि कशामुळे गाय मेली। तर त्याचमुळे मी हे आता व्लॉग बनवत आहे तुमच्या सगळ्यांना सांगण्यासाठी। तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या गाईला काय झालं होतं। जसं की मी 2 दिवसापूर्वी आमच्या गाईवर व्लॉग बनवला होता आमच्या पैठणीवर। मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आमची पैठणी खूप हुशार आहे आणि हिच्या डोक्यावर परिणाम झालेला असून सुद्धा हिच्या अंगी तेवढाच शहाणपणा सुद्धा आहे। ही एकदम माणसासारखी आमच्यासोबत व्यवहार करत होती। तिला सगळ्या गोष्टी समजत होत्या, तिला आत यायचं ती तिच्या खुणांनी आम्हाला सांगत होती आणि आम्हाला सुद्धा तिचे सगळे रिॲक्शन समजत होते, तिला काय म्हणायचंय काय बोलायचंय। अगदी त्याही दिवशी ज्या दिवशी तिचा जनायचा टाइम आला होता त्याही दिवशी तिने आईला खुणा करून आईला वाड्याच्या आत घ्यायला लावलं होतं। मला आत घे असं ती तिच्या इशाऱ्याने आईला सांगत होती। आईने तिला वाड्याच्या आत सुद्धा घेतलं। त्यानंतर संध्याकाळी सुमारे 11:15च्या दरम्यान तिची डिलिव्हरी झाली आणि तिने एक गोऱ्ह जन्माला घातलं। त्या गोऱ्ह्याचा जन्म झाल्या ती चक्कर येऊन पडली आणि 15 ते 20 मिनिट ती उठली नाही। थोडा वेळ आम्हाला असं वाटलं की वयामानाच्या नुसार तिच्या अंगी अशक्तपणा आलेला असेल आणि तिला उठायला थोडं अवघड जात असेल। मग आमच्या बंधूंनी तिला हात वगैरे लावून थोडंसं उचलल्यासारखं करून उठवलं आणि थोड्या वेळाने ती उठली सुद्धा। त्या वासराला चांगलं तिनं सांभाळलं चोंभाळलं, पिऊ सुद्धा दिलं, चाटलं, तिनं पूर्ण स्वच्छ केलं तिचं वासरू। तिनं बहुतेक शेवटचा तिच्या वासराचा लाड केला। तिला समजत असेल की आता तिचा हा शेवटचा टाइम आहे, पण आमच्या काही ह्या गोष्टी लक्षात आल्या नाही। आम्ही तिला असं समजू लागलो की वयोमानानुसार तिच्या अंगी अशक्तपणा आलेला आहे। तर मग सर्व झाल्याच्या नंतर तिचं खाणं पिणं झाल्याच्या नंतर तिनं पाणी वगैरे पिलं आणि आम्ही आमचं झोपायला आलो आतमध्ये। तर संध्याकाळी तिचा जहार पडायचा राहिला होता। संध्याकाळी तिचा जहार किती वाजता पडला काय माहीत, आम्ही झोपीतच होतो आणि त्या जहारासोबत तिचं पूर्ण गर्भपिशवीसुद्धा बाहेर आली। त्या जहाराच्या वजानं ते अटॅच होतं दोन्ही आणि त्या जहारासोबत तिची गर्भपिशवीसुद्धा बाहेर आली आणि गर्भपिशवी बाहेर आल्यामुळे तिला खूप त्रास झाला। ते एवढं मोठं बाहेर आलं होतं। सकाळच्या टायमाला आम्ही डॉक्टरांना बोलवलं, 2 डॉक्टर आले होते। डॉक्टरांनी बराच प्रयत्न केला ते आत टाकायचा, पण ते काय आत गेलं नाही। तिला भरपूर त्रास झाला, खूप वेदना झाल्या। आम्हाला सुद्धा त्या बघून खूप वेदना झाल्या। आम्हाला ते त्रास तिचा बघवत नव्हता आणि तुम्हाला त्या अगोदरच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आमची गाय ही बऱ्याच वर्ष झाले आमच्या घरी होती। ही जवळपास 15 ते 16 वर्ष झाले होते हिला आणि खूप आम्हाला तिचा लळा लागलेला होता आणि तिलासुद्धा आमचा लळा लागला होता। आम्ही तिला कधी विकलंही नाही आणि आमचा पहिलेच विचार झाला होता की आता हिचं म्हातारपणसुद्धा आमच्याच घरी जाऊ द्यायचं। तर झालं तसंच। मात्र होती म्हातारी, वय पण झालं होतं, मात्र कसं राहते सुखासरी जाणं चांगलं राहते। तिला खूप वेदना होऊन ती गेली आमच्या घरून, आम्हाला सुद्धा लळा लावून गेली आणि या गोष्टीचं आम्हाला खूपच दुःख झालं। आमचे बंधूसुद्धा खूप रडत होते आणि आमची आईसुद्धा खूप रडत होती। आम्हाला हे बघवलं नाही आणि तुम्ही तर व्हिडिओच्या मार्फत बघितलंच असेल आम्ही तिचा अंत्यसंस्कार कसं केलेलं आहे। सगळं विधियुक्त केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। बघा ना, ज्या दिवशी मी तिच्यावर व्लॉग बनवला होता त्या दिवशी मला असं वाटलंही नव्हतं की हा तिचा शेवटचा व्हिडिओ असेल म्हणून, आणि संकेत मिळाल्यासारखंच जशी तिची शेवटची छवी आमच्या कॅमेऱ्यात कॅच करून राहिली आणि काही कळालं सुद्धा नाही। 2च दिवसाची सोबती होती आणि 2च दिवसात आम्हाला सोडून सुद्धा गेली। खूप हळहळ वाटली आमच्या जीवाला आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा। कधी तिच्याकडून कोणाचं नुकसानही झालं नाही ना कोणाला हानी सुद्धा झाली नाही। वेडी होती म्हणायला, मात्र कधीच कोणाला हानी झालेली नाही। म्हणायला मुक जनावर होतं, मात्र आमचं फॅमिली मेंबरच होतं। आम्ही कधीच तिला जनावर असं मानलं नाही। आम्ही तिच्याशी बोलायचो, तिला हसायचो, ती सुद्धा आमच्याशी बोलत होती। आमचा लाड अक्षरशः ती करत होती। खूप चांगलं आमच्यासोबत व्यवहार करत होती आणि आम्ही सुद्धा तिच्यासोबत खूप चांगला व्यवहार करत होतो। असो, पण आता ती आमच्यात राहिली नाही। खूप लळा लावून गेली आम्हाला खूप दुःख देऊन गेली।
लागल ग माही, काय लागल तुला? बाहेर काढत होती साखर खाला सकाळी आलेल्याच म्हणजे गाय गुणाची दुपहरता वरता पूर्वे प्रेम जयाची सर्वांगी सुंदर औषधाची कंठे जगे माळ कंठे दुर्गे दुर्गड भारी तुझे संसारी अनाथनाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी शिवेश्वरी संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी नाही वाचा तुझे नाही सारी शंभे तुझी बोलवे काही सारी वाद करता पडतो प्रवाही एको भक्ताला एको दासाला प्रसन्नवदने प्रसन्नमुषिराशा केशवापासून सोडी दुःखापाशी सोडी सोडी भोपाशा आंबे तुझवाचून निराशा नरहरिकेंद्राला पदबंधुतेचा जय 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 महिषासुरमर्दिनी दर्शन मुंडक टाकीकड घ्या टाकीकड जरासं काजू गोडा नाही नाही मुंडक वडा आधी मुंडक तिकडे बस 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 आता राहू द्या ये होय शेंड्या खाली अडक करते गरज नाही आपल्या सगळे पसारा
ते हे पुढे तुला पण ते पुढे ते टाकलं गाडी टाकलं ना हो टाकलं. हे आहे तिचं छोटंसं वासरू, फक्त एका दिवसाचं आणि एकच वेळेस आईने त्याला पाजलेलं आहे त्याच्या. आणि आता बघा ना कसं हुरहुर सारखं बघतंय. याचं नियोजन आम्ही लावलेलं आहे. आता हे दुसऱ्या गाईला पिणार आहे, त्याला आता थोड्याच वेळात शेतात नेऊन घालायचंय. ठीक आहे, तर मग आमच्या गाईसाठी म्हणजेच आमच्या पैठणीसाठी एक कमेंट नक्की करा आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.